3 वर्ष रेकॉर्डिंग कंटिन्यू चालू ठेवली आणि ती जर सेव्ह केली, तेवढा डाटा जर सेव्ह केला, त्याला जी काही मेमरी लागते तेवढी मेमरी. ओके. हा 2.6 बेटा बाइट. 2.6 बेटा बाइट. बाइट म्हणजे काय कळतं का तुम्हाला? कुणाला कळतं? सांगा सांगा ना. हे सगळं नॉलेज आहे, लक्षात घ्या. मी जे प्रश्न विचारलो आणि जे उत्तर तुमच्याकडनं घ्यायला लागलो ना, हे इथे जे बसलात, काही जण असं मस्त टाइमपास करून हसायला लागलेत एकमेकांकडे बघून, एकमेकांकडे बघून, ते नाहीये. हे पहा, एक लक्षात घ्या, क्लास चालू असताना सरांनी एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तो विद्यार्थी सांगत असेल तर तो प्रश्न तिथं सगळ्या क्लासचा क्लिअर झाला पाहिजे. आता जेवढे काही उत्तर आले त्या प्रत्येक मुलाला ते उत्तर आलं पाहिजे. आता ह्या प्रश्नांचे एवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. आणि ती आहे एज्युकेशन प्रोसेस. मी काय म्हटलं कळालं का? एज्युकेशन प्रोसेस म्हणजे काय, शिक्षण ही प्रक्रिया काय आहे. तर आपल्या डोळ्याला आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो ना आपण, 5 सेन्स आहेत का? त्या 5 सेन्सच्या संपर्कामध्ये जी जी गोष्ट येते ती गोष्ट आपण आत्मसात करणे म्हणजे नॉलेज, म्हणजे एज्युकेशन. लक्षात ठेवा. आणि ती करायचं स्वतःसाठी करायचं. पण सांगायचा उद्देश हा आहे की ब्रेन हे आपल्या प्रत्येकाकडे आहे आणि ह्या ब्रेनची कॅपॅसिटी अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड, इन्फिनाइट म्हणतो त्याला. इन्फिनाइटचा अर्थ बोलतो का? काय? that can't be countable. अगणित. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या ब्रेनची तेवढी कॅपॅसिटी आहे. मग असं असताना कोणीतरी तुमच्यापैकी एखादा मॅथमॅटिक्स मध्ये पुढे आहे, कोणीतरी तुमच्यापैकी एखादा इंग्लिश मध्ये पुढे आहे, कोणीतरी तुमच्यापैकी एखादा स्पोर्ट्स मध्ये पुढे आहे, कोणीतरी तुमच्यापैकी एखादा सायन्स मध्ये पुढे आहे. आणि कुणाला तरी असं वाटतं एकूण समजा 8 विषय आहेत, तर 8 विषयापैकी एखादा तरी विषय मला अवघड वाटतो की नाही? आणि मनामध्ये न्यूनगंड तयार होतो की नाही, ह्या सरचं समजत नाही, ह्या मॅडमचं समजत नाही, किंवा हा विषय मला हार्ड जातोय. हा आपल्या मनाचा न्यूनगंड आहे. लक्षामध्ये ठेवा मित्रांनो. या जगात कुठलीच गोष्ट अवघड नाही, कुठलीच गोष्ट अवघड नाही. फक्त आपण किती इंटरेस्टनं त्या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे डिव्होट होतो. मी काय बोललो कळलं? त्या गोष्टीमध्ये आपण किती स्वतःला झोकून देतो, किती कॉन्सन्ट्रेट करतो त्या गोष्टीमध्ये, याच्यावरती आपलं सक्सेस त्या फील्ड मध्ये अवलंबून आहे. तेंडुलकरांनी त्यांच्या ब्रेनचा वापर पूर्णपणे क्रिकेटमध्ये केला. फुल्ली क्रिकेटचे गॉड बनले. असे अनेक उदाहरण आहेत या जगामध्ये. आणि म्हणून सांगायचा उद्देश हा आहे की आपण शिक्षण ही प्रक्रिया चालू करत असताना, शिक्षण ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर आपण शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतो आणि शिक्षण घेत असताना एका वेळी जो कोणता एक पिरियड चालू असेल, एखादे सर आपल्याला काही शिकवत असतील, तर त्या वेळेला आपले पूर्ण 5 ला 5 सेन्स तिकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि मुळामध्ये आपण इथं चुकतो, आपण लक्ष देत नाही. एकदा एक पीव्हीआर सिनेमामध्ये गेला तर एक मूवी जर बघितला तर तो आयुष्यभर विसरता का तुम्ही? नाही विसरत. तिथं काही वेगळं नसतं. तिथं फक्त तुम्ही स्वतःला सेल्फ कंट्रोल केलेलं असतं. आणि म्हणून 5 सेन्स वर तर तुमच्या कंट्रोल करावं लागेल तुम्हाला. आणि हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन्ड बनावं लागेल. सेल्फ डिसिप्लिन्ड, डिव्होशन, आणि याच्या अगोदर आहे डिटर्मिनेशन. म्हणजे लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर 3D चा फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला. 3D म्हणजे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार, पक्का. यस, आय हॅव टू डू इट. आय वॉन्ट टू बिकम सो अँड सो. हे बनायची इच्छा तुमची स्वतःची पाहिजे. आई वडील म्हणतात डॉक्टर बनायचंय, आई वडील म्हणतात कलेक्टर बनायचंय, आई वडील म्हणतात इंजिनियर बनायचंय, आई वडील म्हणतात प्रोफेसर बनायचंय, नातेवाईक म्हणतात काहीतरी क्रिकेटर बनायचंय, कुणीतरी म्हणतंय काहीतरी बिझनेसमॅन बन, कुणीतरी म्हणतंय पॉलिटिशियन बन, कुणीतरी म्हणतंय महाराज बन. म्हणून बनायचं नाही लाईफ.
दुसरे म्हणतात म्हणून करू नका. शिक्षण आई वडील म्हणतात म्हणून शिकू नका. शिक्षक सर शिकवतात म्हणून शिकू नका. स्वतःसाठी शिका, स्वतःसाठी करा जे करायचं. आणि हे करत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे सगळं. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या 5 सेन्सवर तुमचं कंट्रोल पाहिजे. आणि हे कंट्रोल असेल आणि सध्या तुमच्या एज्युकेशनचं जे वय आहे या वयामध्ये तुम्ही दररोज काहीतरी नवीन घेतलं पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या मनाला तुम्ही रात्री प्रश्न विचारला की आज मी नवीन काही शिकलं का, ज्या दिवशी त्या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असं येईल त्या दिवशीचा दिवस तुमच्या आयुष्यातला वेस्ट गेला एवढं लक्षामध्ये ठेवा. म्हणजे विद्यार्थीच म्हणून नाही आणि शिक्षकांनी सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे. दररोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे, दररोज नवीन ज्ञान घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांकडून सुद्धा आम्ही शिकलं पाहिजे. ही प्रोसेस आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी दररोज धडपडलं पाहिजे, दररोज आपण एफर्ट घेतले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे एफर्ट जे करायचे, जे तुम्हाला प्रयत्न करायचे ज्ञान मिळवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी. ज्ञान म्हणजे काय तर शाळेत आलं सध्या पुस्तकीय ज्ञान तुम्हाला घ्यायचे घ्या, जे माहित नाही ते माहित करून घ्या, तो हक्क आहे तुमचा. एखादी गोष्ट नाही समजली, एखादी कन्सेप्ट क्लिअर नाही तर सरला मॅडमला पुन्हा विचारा की मॅडम मला नाही समजलं, प्लीज मला समजून सांगा. 2दा 3दा 4दा सांगा. आम्ही शिक्षकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांना. हा एखादा जाणीवपूर्वक करत असेल ना, आपण जर लक्ष न देता जर आपण पुन्हा सरला त्रास देत असाल तर आपली चूक आहे. शिक्षक शिकवत असताना आपण मी शिकलं पाहिजे. जसं समाजात वावरत असताना इथून घरापर्यंत चाललात, रस्त्यानं चाललात, काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मोठ्याला रिस्पेक्ट कसा द्यायचा हे आपल्याला शिकता येतं. प्रत्येक माणसाकडे काही ना काही ज्ञान असतं, त्याच्यासोबत कम्युनिकेशन स्किल तुमचं वाढलं पाहिजे, कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. कम्युनिकेशन असेल तर कम्युनिकेशन मधनं आपल्याला नॉलेज गोष्टी मिळतात बऱ्याच. ह्या आपण दररोज केल्या पाहिजेत. एखादा नवीन माणूस आपल्या संपर्कात आला, तो कुठल्या तरी फील्ड मधला आहे. फॉर एक्झाम्पल आता एखादा डॉक्टर आहे आणि डॉक्टरच्या संपर्कात एखादा इंजिनियर आला तर त्या दोघांनी एकमेकांच्या प्रोफेशन बद्दल गप्पा मारल्या पाहिजे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या संपर्कात एखादा डॉक्टर आले तर डॉक्टर साहेबाला विचारलं पाहिजे की डॉक्टर साहेब तुम्ही कसं इथपर्यंत गेलात. त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. हे स्वतःवर प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे लाईफ मध्ये, तर तुम्हाला शिकायला मिळेल, तर ज्ञान वाढेल तुमचं. आणि सांगायचा मूळ जो उद्देश आहे की आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी एवढी आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला कधीही मला जमत नाही, मला येत नाही ही डोक्यात जर कोणाच्या कन्सेप्ट असेल तर ते काढून टाका. या जगात पृथ्वीचा शोध लावणारा माणूस आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा माणूस आहे, सूर्याचा वेध घेणारा माणूस आहे. या जगात जेवढे काही इनोव्हेशन झाले, जेवढे काही या ठिकाणी या जगामध्ये शोध लावले गेले, कॉम्प्युटर लावला, हार्ड डिस्कचा शोध लावणारा हे माणूसच आहे. त्यांना जमतं, आम्हाला का जमत नाही असं मनात म्हणलं पाहिजे. चला त्याला जमताना आपल्यालाही जमलं पाहिजे, मग आपणही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण हे सगळं करत असताना प्रयत्न हे प्रामाणिक असावे लागतात. जसं मी 3D चा फॉर्म्युला सांगितला ना, तसं प्रामाणिक, ऑनेस्टी विथ सेल्फ, डिसिप्लिन विथ सेल्फ. म्हणजे करायचं स्वतःसाठी करा. शिक्षक म्हणतात म्हणून करू नका, विद्यार्थी म्हणतात, आई वडील म्हणतात म्हणून शिकू नका. स्वतःसाठी शिका, स्वतः करा, स्वतः प्रयत्न करा. निश्चितपणाने यश मिळतं. बघा लक्षात ठेवा, यश सहज मिळतं आपल्याला, प्रत्येक क्षेत्रामधलं मिळतं आपल्याला. पण आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. एका विशिष्ट चाकोरीमध्ये आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी प्लॅनिंग प्रॉपरली एक ट्रिपल पी चा एक फॉर्म्युला आहे. तर काही जणांना कंटाळा आला इथे बसल्यावर, आळस यायला, काही जणांना बोर व्हायला, काही जणांना मजाक वाटायला, हसू यायले. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून. म्हणजे सिरियस नाही चालत. तर प्लॅनिंग प्रॉपरली. म्हणजे तुमचा जो प्लॅन आहे, आता आलो मी अभ्यासाकडे, अभ्यास करत असताना तुमची प्लॅनिंग असली पाहिजे. टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. आणि हे टाइम मॅनेजमेंट म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मला कोणत्या वेळेत काय काम करायचंय याची प्लॅनिंग आपण केली पाहिजे. आणि ती प्लॅनिंग प्रॉपरली असली पाहिजे. म्हणजे ट्रिपल पी चा फॉर्म्युला लाईफ मध्ये हा या पद्धतीने कामाला येईल. अभ्यास करत असताना उगाच कोणत्या वेळेला आपल्याला मनाला वाटतं की घेतलं पुस्तक बस
पुस्तके वाचत? तुम्ही दररोज 2 तास, 3 तास, 4 तास तुम्ही ठरवा तुमच्या शेड्यूल नुसार. शाळेचा टायमिंग, तुमचे काही क्लास असतील त्याचा टायमिंग, घरचं काम, तुमचं स्वतःचं झोप आणि बाकीच्या गोष्टी, या गोष्टी सोडून राहिलेल्या वेळेत अभ्यास करायचा आहे तर अभ्यासाचा एक विशिष्ट वेळ आपण ठरवला पाहिजे. विशिष्ट वेळ, सकाळी 5 ते 7 अभ्यास म्हणजे अभ्यास, किंवा संध्याकाळी 7 ते 9 अभ्यास म्हणजे अभ्यास, किंवा 8 ते 10 जे काही असेल ते, किंवा दुपारची वेळ आहे 4 ते 6 अभ्यास म्हणजे अभ्यास. त्यावेळेस स्वतःच्या माइंडला, स्वतःच्या ब्रेनला आणि स्वतःच्या पूर्ण बॉडीला आपण कंट्रोल मध्ये ठेवायचं आणि कंट्रोल मध्ये ठेवून त्या ठिकाणी त्या वेळेला फक्त स्टडीज करायचं. आई वडिलांनी काम सांगितलं तरी करायचं नाही, त्यांना सांगायचं या वेळेत मला स्टडी शेड्यूल आहे आणि त्या वेळेत मला ते करायचं आहे. तुझं काय नाव? पूर्ण नाव सांग. कितवीला आहे तू? 9वीला. वडील काय करतात? मिलिटरी मध्ये. किती वेळ अभ्यास करतो तू? घरी अभ्यास करतो का? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करतो? 5 ते 8, 10 एवढा अभ्यास करतो? खोटं बोलायचं नाही, खरं 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 स्वतःसाठी सांग. माझ्यासाठी नको, शिक्षकांसाठी नको, विद्यार्थ्यांसाठी नको, स्वतःसाठी सांग. बर. झोपतो किती वाजता आणि उठतो किती वाजता? 5:30. 10 ते 5:30 किती तास झोप झाली? किती रे? 10 ते 7:30. 7.5 तास. 7.5 ना? झोप किती तास असायला लागते? 7 तास किंवा 8 तास चालते. 8 तासापेक्षा जास्त